कराड उत्तरेच्या राज्यात तुंबळ युद्ध झाले। महाराष्ट्राच्या देशी गेले 1 महिन्यापासून युद्ध सुरूच आहे। राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक सरदार आपापल्या भया सरसावून युद्धाला तयार झाले होते। जसे महाराष्ट्राच्या राज्यात युद्ध सुरूच आहे, तसेच कराडच्या उत्तरेच्या प्रांती मोठे युद्ध झाले। अपेक्षेप्रमाणे 2 राजे एकमेकासमोर उभे ठाकले। गेले 25 वर्ष कराडचा गड सांभाळणाऱ्या पाटलांच्या समोर मत्त्यापूरच्या घोरपडे यांनी मोठा दावा उभा केला। कराड उत्तरच्या जागेवरून पाटील व घोरपडे यांच्यात तुंबळ युद्ध गेले महिनाभर सुरूच आहे। दोन्ही बाजूंनी सेनापती, सरसेनापती, सरदार, उपसरदार, पहिल्या फळीचे कार्यकर्ते, दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते यांनी एकमेकाबरोबर जोरदार युद्ध केले। वेळ प्रसंगी दोघांनीही लढवय्या नेत्यांची बाहेरून फौज मागवली। त्यांनीही आपापल्या भात्यातून अनेक शस्त्र काढून समोरच्यावर तुफान मारामारी केली। उत्तरेच्या प्रांतावर राज्य करणाऱ्या पाटलांच्या दिमतीला रहमतपूरचे माने यांनी सेनापतीची भूमिका बजावली। त्याचबरोबर मसूरचे जगदाळे, पालीचे पाटील, चिखलीचे पाटील, वाठार किरोलीचे पाटील, घाटावरील पवार असे अनेक सरदार त्यांच्या सैन्यासह चोख कामगिरी बजावत होते। तर उत्तरेवर स्वारी करणाऱ्या घोरपडेंच्या सेनापतीच्या भूमिकेत घाटावरील कदम होते। त्यांना यथोचित साथ कराड प्रांतीचे वेताळ, पावळसकर, रहमतपूरचे मानेबंधू व कदम वाठारचे पाटील यांनी दिली। त्याचबरोबर अनेक नामांकित सरदारही त्यांच्या समवेत लढायात गुंतले होते। दोन्ही बाजूने सरदारांची कमतरता नव्हती, तसेच सैन्यसुद्धा मुबलक प्रमाणात उपस्थित होते। गेले महिनाभर उत्तरेच्या प्रांतात मोठा धुमाकूळ सुरू होता। अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा घेऊन त्यातून गर्जना केली जात होती। अनेक सरदार अशा सभामधून घसा फोडून आमचाच राजा लय चांगला हे ओरडून सांगत होते, तर कार्यकर्तेही बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते। संध्याकाळ झाली की सगळे सैन्य नियोजित ठिकाणी मांसाहारावर ताव मारत होते। सैन्याला ये जा करण्यासाठी चांगल्या आलिशान गाड्यांची सोय झाली होती। कधी नव्हे ते यावर्षी मात्र महिला सैन्यांची फौजसुद्धा युद्धात उतरली होती। दोन्ही राजांच्या समर्थनार्थ महिलांचं सैन्यसुद्धा लढाई करत होतं। प्रांतातल्या प्रत्येक भागात हे महिलांचं सैन्य वेगवेगळ्या आघाडीवर लढाई करत होतं। लढाईचा दिवस जसजसा जवळ येत होता तसं दोन्ही बाजूच्या सरदार व उपसरदारांना चेव चढला होता। त्यांनी घर ना घर टिपून काढलं होतं। आमचाच राजा किती चांगला हे ठासून सांगितलं होतं। पहिल्या फळीतल्या व दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी याद्या तयार केल्या होत्या। तर वेळ प्रसंगी द्रव्यलोभानं माणसांची फोडाफोडीही झाली होती। सगळा खेळ रात्रीचाच झाला। तिसऱ्या व चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी रात्री जागून काढल्या, खडा पहारा दिला। आपल्या भागात दुसऱ्या कुणाला शिरकू दिलंच नाही। काल मात्र त्याची परिणिती प्रत्येक गावागावात झाली। निर्णायक लढ्याला सुरुवात झाली होती। गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाचे फळ म्हणून आज प्रत्येक जण सजग होते। प्रत्येक गावचे सरदार सकाळी 7 वाजल्यापासूनच गावच्या चौकात उभे ठाकले होते व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मतदाराला आम्ही तुमचे कैवारी असल्याचा दावा करीत होते। दुसऱ्या व तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते जीवतोड मेहनत करत होते। जनतेसाठी आलिशान रथ दिमतीला दिले होते। काय पण झालं तरी आमच्याच राजाचा विजय झाला पाहिजे म्हणून सैन्य तुफान पळत होतं। अगदी गेले महिनाभर मांसाहार करून वाढलेलं वजन आजच्या दिवसात 2 किलो कमी झालं तरी चालतंय म्हणून उपाशीपोटी सैन्य पळतच होतं। अखेर संध्याकाळी दिवस मावळला तशी युद्धाची सांगता झाली, पण विजयाचा कौल मिळायला मात्र अवकाश होता। थकलं भागलेलं सगळं सैन्य एकवटलं
व विजयाची गणितं मांडत बसलं. कुठून किती आघाडी, कुठनं किती पिछाडी याचा हिशोब सुरूच आहे. पै पाहुणे नातेवाईक यांच्याकडं चौकशा सुरूच आहेत. माझ्याच राजाचा विजय व्हावा म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत, तर अनेकांनी पैजाही लावले आहेत. उद्याच कळत कोणत्या राजाचा विजय झाला. संदीप मोरे, SM न्यूज, सातारा.